शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, सर्व बातम्या पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मोसमी पावसाचा जोर आता 15 जून नंतरच तापमानामध्ये वाढ, हवामान खात्याचा अंदाज। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये मोसमी पावसाचा जोर 15 जून नंतरच पुढे सरकण्याची शक्यता। बोनसची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती, धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा। हेक्टरी 20,000 रुपयांच्या आता बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सरसकट पीक विमा वाटपाचे कृषी मंत्र्यांचे आदेश, शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, लक्षपूर्वक ऐका। आता खरीप हंगामाच्या तोंडावरती राज्यातील शेतकऱ्यांना देखील पैशाची गरज असून आता पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरसकट पीक विमा वाटपाचे कृषी मंत्र्यांचे आदेश असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे, सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार आहे, सविस्तर अपडेट देखील आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता सरकारचा मोठा निर्णय। ज्वारी खरेदी ठप्प झाल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये, सर्व्हर डाऊनमुळे शासकीय ज्वारी खरेदी होईना। सध्या जर पाहायला गेलं तर आता ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे, सर्व्हर डाऊन असल्यामुळे आता ज्वारी खरेदी ठप्प झाली असून शेतकरी अडचणीमध्ये। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करावी, अंबादास दानवे यांची मागणी पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांची आता कर्जमाफी देखील करण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना वेटीस धरू नये, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अधिकाऱ्यांना आदेश। शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करण्याचे देखील आदेश जाहीर। बच्चू कडू यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन, कर्जमाफीचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापला असून कर्जमाफी करण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे। बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन। खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू, यंदा तूर आणि उडदाचा बोलबाला। रोहिणीमध्ये समाधानकारक पाऊस, तर आता मृग नक्षत्राला देखील सुरुवात झाली। पावसाच्या नुकसान भरपाईसाठी निफाडला लागणार 3 कोटी रुपये। 2049 शेतकऱ्यांचे 1000 हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून तात्काळ मदत करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा। खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले, लाडक्या बहिणींचे चेहरे खुलले। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग। 100% अनुदानावर सोयाबीन बियाणे, शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान। आता राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी 100% अनुदानावर सोयाबीनचे बियाणे वाटप करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करण्याचे आव्हान। महत्त्वाची बातमी, बुलढाणा जिल्ह्यातील 50% शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर काहीच काळजी करू नका, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची काय स्थिती आहे ती देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे। सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील 50% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असून अजून 50% शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम अदा करावी अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे। कारण की आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना देखील पैशाची गरज असल्यामुळे आता पीक विमा देण्याची मागणी। महत्त्वाची बातमी, बियाणे अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित, योजनेचा लाभ द्या, अधिकाऱ्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 100% अनुदानावरती सोयाबीनचे बियाणे वाटप करण्यामध्ये येत असले तरी अजून अनेक शेतकरी आता वंचित राहत असल्याचे चित्र असल्यामुळे आता या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे। सोबतच शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हान। 3 लाखांवर लाभार्थ्यांनी केली केवायसी कडे पाठ, नुकसान टाळण्यासाठी तिसऱ्यांदा दिली मुदतवाढ। धाराशिव जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील 3 लाखांवर अधिक लाभार्थ्यांनी केवायसी कडे पाठ केली असल्यामुळे आता या लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। केवायसी केले तरच नुकसान भरपाईचा मिळणारा लाभ।
शेतकऱ्यांनो, पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचे नियोजन करा. कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला पाहायला मिळत आहे. पावसाचा अंदाज घेऊनच आता पेरणी करण्याचे आव्हान. पावसामध्ये आता कोण भिजणार? 3 महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार. केंद्र शासनाने राज्य शासनास दिल्या आहेत सूचना. लाभार्थ्यांचा देखील होणार आहे आता फायदा. सध्या जर पाहायला गेलं तर आता 3 महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार असल्यामुळे आता लाभार्थ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना 59 कोटी 19 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर. तर आता वितरण देखील सुरू झाले असल्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून आता तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता. सोबतच शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती. मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता मोहोळ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना 59 कोटी रुपयांचा पीक विमा राज्य सरकारने मंजूर केला असून हा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे देखील काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. पीक कर्ज थकीत शासकीय अनुदानही मिळेना. खानदेशामध्ये पीक कर्ज माफीच्या अपेक्षेने अनेकांनी वेळेमध्ये पीक कर्ज भरले नाही. काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज 2 वर्षे देखील थकीत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सध्या तरी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी अशी देखील आता शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे. सोयाबीन नको हळदच बरी. यंदा वाढणार क्षेत्र. 50,000 हेक्टरवर हळद लागवड होण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्र आता सोयाबीनपेक्षा यंदा हळदीची लागवड जास्त होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. वय कमी आणि ताकद जास्त. बैलजोडीला लाखांचा भाव. बाजारामध्ये बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेती मशागत सुरू. पेरणीसाठी ट्रॅक्टरला देखील आता सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे. बैलांच्या जोडीला देखील मागणी. क्या हुआ तेरा वादा. उद्धव सेनेचा सत्ताधाऱ्यांना जाब. निवडणुकातील आश्वासनांची करून दिली आठवण. राज्य शासनाविरोधात आता जोरदार घोषणेबाजी देखील पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची आता तात्काळ पूर्तता करून शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी द्यावी अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी कारण की शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफीची गरज आहे. ॲग्रिस्टॅकमध्ये सोयगाव तालुक्यामध्ये केवळ 56% काम. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की आता शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारने ॲग्रिस्टॅक बंधनकारक केले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करण्याचे आव्हान. पीक विम्याची जिल्हानिहाय अपडेट. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 227 कोटी रुपयांची भरपाई वाटप सुरू. तर आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली असल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मात्र ही रक्कम सरसकट नसून ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता किंवा तक्रार केली होती त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानुसार आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील आता पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावरती रक्कम जमा होणार. घरी बसून पंचनामे केले. नुकसानग्रस्तांना वंचित ठेवले. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारांची दखल घेतली नाही. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचा आरोप पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे. मात्र घरी बसून पंचनामे केले असून नुकसानग्रस्तांना वंचित ठेवले असल्याचे चित्र सध्या चिखली तालुक्यातील पाहायला मिळत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजीचा सूर. मक्याच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता. मका बियाणांची निर्माण होणार आहे टंचाई. सध्या जर पाहायला गेलं तर आता साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. यंदा आता साक्री तालुक्यामध्ये मक्याची लागवड जास्त होण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे. मात्र मका बियाणांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता.
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांचे 750 कोटी रुपये आतापर्यंत वितरित, शेतकऱ्यांना दिलासा। आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये आली आहे। त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत 750 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यामध्ये आला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे। मात्र ही रक्कम सरसकट नसून ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्यामध्ये आली आहे। अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी निधी वितरित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे। यंदा हे सोयाबीन मातीमोल होणार, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आता फटका। केंद्र सरकारने आता खाद्य तेलांवरील आयात शुल्कामध्ये आता कपात केली असल्यामुळे याचा थेट परिणाम आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका। कांदा निर्यातीमध्ये 32% घट, स्पर्धक देशांचे वर्चस्व वाढले, निर्यात धोरणामध्ये दीर्घकालीन स्थिरतेची देखील गरज पाहायला मिळत आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कांदा निर्यातीमध्ये आता 32% घट झाली आहे, स्पर्धक देशांचे वर्चस्व देखील वाढले असून निर्यात धोरणामध्ये दीर्घकालीन स्थिरतेची गरज असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका। बोगस बियाणे खते विक्री करणाऱ्यांना बसणार आता चाप, 17 कृषी सेवा केंद्रांना तातडीने विक्री बंद करण्याचे देखील कृषी विभागाचे आदेश पाहायला मिळत आहेत। आता बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे। सोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणे घेताना देखील दक्षता घेण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। एकच पीक रिपीट करणार तर तुम्हाला ॲव्हरेज नाही मिळणार, अन्नद्रव्य कमी झाल्यास मूळकूज खोडकूज होण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळे पीक घेण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। एकच पीक रिपीट केल्यावर उत्पन्न नाही मिळणार। कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी, बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याची 3912 क्विंटलची आवक झाली होती, तर या ठिकाणी कांद्याला कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1700 रुपये आणि सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटलचा मिळाला। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्या संदर्भातील जर अपडेट नसेल तर काहीच काळजी करू नका, पुढच्या व्हिडिओमध्ये 100% तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण देऊयात। त्यासाठी फक्त आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।